2 दिवसापूर्वीच जातीय जनगणनेला संघातून विरोध झाला होता। यावरच संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलेले आहे। संघ परिवार कुठलाही भेदभाव न ठेवता सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे। यात इतिहासात नक्कीच काही समाजातील घटकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्याने मागासले आहेत। त्यांच्या विकासासाठी विभिन्न सरकार हे वेळोवेळी उपाययोजना करत असतात, ज्याला संघ पूर्णपणे समर्थन करतो। पण मागील काही काळापासून जातीय जनगणना करण्यासाठीची मागणी होतीये, त्याचा उपयोग सर्वांगीण समाजाच्या उत्थानासाठी व्हावा, यातून सामाजिक एकात्मता खंडित होऊ नये, असं त्यांनी या पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलंय। तर सध्याची आपण महत्त्वाची ब्रेकिंग बातमी साम टीव्हीवर पाहतोय। अगदी 2 दिवसांपूर्वीच जातीय जनगणनेला संघातून विरोध झाला होता। आता त्यावरच संघाकडून स्पष्टीकरण आलेलं आहे। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पोस्ट शेअर केलेली आहे। तर आपण याच बातमी संदर्भात आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याशी चर्चा करूयात। पराग, आपण सध्याची महत्त्वाची बातमी पाहतोय की जातीय जनगणनेवर अगदी 2 दिवसापूर्वीच संघाकडून विरोध आहे, अशा पद्धतीचं खरं तर त्यांच्याकडनं वक्तव्य आलं होतं। पण आता मात्र अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पोस्ट आपण पाहतोय। यातनं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की संघ परिवार कुठलाही भेदभाव न ठेवता सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे, असं त्यात म्हटलेलं आहे। काय अधिक सांगाल याविषयी? त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की इतिहासात नक्कीच काही समाजातील घटकांवर जो आहे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहे, मात्र त्यांच्या विकासासाठी वेगवेगळं सरकार जे आहे ते काम करत असतं आणि त्याला संघ पूर्णपणे समर्थन करतं। मात्र आता जो जातीय जनगणनेचा जो मुद्दा समोर येतो आहे, सगळीकडून मागणी होती आहे, त्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलंय की त्याचा उपयोग सर्वांगीण समाजाच्या उत्थानासाठी व्हावा। म्हणजे त्यांनी विरोध केलाय की याला समर्थन दिलं हे मात्र करू शकलं नाही। मात्र समजा जातीय जनगणना जर झाली तर त्याचा उपयोग एकात्मता कुठेतरी समाजाची खंडित होऊ नये, म्हणजे जातीय जनगणनेला विरोध नाही असं म्हणायचं का, असाही तो प्रश्न उद्भवतो। त्यामुळे सर्वांगीण समाजाच्या विकासासाठी त्या सगळ्याचा उपयोग व्हावा हे मात्र त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट होतंय, जे सुनील आंबेकरांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। नक्कीच पराग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। आता संघाकडनं पुन्हा एक पोस्ट करण्यात आलेली आणि याद्वारे स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे।